नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय असा आहे की रोहित पवार यांनी जर काल पत्रकार परिषद घेतलेली त्याच्यात त्यांनी आरोप केलेले काय काय आरोप केलेले ते तुमच्या समोर विषय मांडतो. जे अजित आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं जे ऍक्सिडेंट झालेले ते ऍक्सिडेंट होतं की घातपात होतं याच्यावरून रोहित पवारने काल पत्रकार परिषद घेऊन त्या विषय मांडला आणि विषयामध्ये बोलला की नेमका झालं काय. प्रवासातील अचानक बदल, प्रवास करताना जे अचानक बदल झाले ते का झाले आणि कशा बदल झाले आणि ते बदल झाले ते पुष्टी केले त्यांनी कशी बदल झाले. अजित पवार सुरुवातीला रस्ता मार्ग प्रवास करणार होते, मात्र शेवटची क्षणी त्यांना विमानात प्रवास करण्यासाठी भाग पाडण्यात आला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. म्हणजे ते शेवटच्या क्षणी त्यांनी रस्ता मार्ग बदलला, म्हणजे त्यांनी रस्त्याने जाणार होते, अचानक त्यांनी विमानाचा मार्ग का निवडला याच्याबद्दल माहिती समोर आली नाहीये. आणि याच्यावर त्यांनी प्रश्न उचलले की बाबा जो माणूस रस्त्याने जाणार होता त्यांनी अचानक विमानाचा प्रवास का केला आणि एवढी इमर्जन्सी मध्ये हा निर्णय का बदलला याची माहिती अजून समोर आली नाही. दुसरा प्रश्न आहे, विमानाचा वैमानिक नेमवेळी बदलण्यात आली होती, जे त्यांचे मत असं वाटतं की विमानाची वेळ बदलण्यात आली आणि त्यांचं मत नव्हतं असा आरोप करण्यात आलाय. विमानात बेकायदेशीरपणे नेमण्यात आले होते, ज्यामुळे विमानाचे स्फोट होण्याची शक्यता आढळू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले. म्हणजे बारामती विमानतळावर सुरक्षा असलेली धावपट्टी 29 सोडून धोकादायक मानलेली जाणारी धावपट्टी 11 या निवडण्यात आली यावर त्यांनी शंका घेतली आहे. म्हणजे जी 29 पट्टी होती त्याच्यावर न उतरता 11 जी धोकादायक पट्टी त्याच्यावर लँड होण्याचा जो निर्णय घेतला त्याच्यावर त्यांनी प्रश्न उचललाय. उल्लेख करण्यात त्यांनी विमानाच्या स्थितीबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. म्हणजे ती काचेची बॉटल आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उचललंय. तुम्ही बघू पण शकतात रोहित पवार एक बॉटल मध्ये इंजेक्शन लावून ती बॉटल मध्ये काहीतरी टाकतायत. त्यांची अशी आशंका आहे की भाऊ यांना काहीतरी त्या बॉटल मध्ये टाकून दिलं तर नसेल ना असा आरोप त्यांनी केलाय. अपघात कसं झालं? 28 जानेवारी 2026 अजित पवार मुंबईहून बारामती चार्टर विमानाने जात असताना बारामती विमानाजवळ दाट धूळ असल्याने हे विमान धावपट्टीजवळ जोरात आदळलं आणि विमानाचा अपघात झाला. 11-11-23-138 या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्व 5 जण मृत्यू झालेत. 11 जे 5 जण होते ते 5 जण त्याच्यात मृत्यू झाले. अजित दादा सोबत 5 जण अजून होते ते सगळ्यांचे मृत्यू झाले. आणि काही लोकांनी असे व्हॉट्सअप स्टोरी असो, इंस्टाला असो, फेसबुक असो, युट्यूब असो, सगळ्या ठिकाणी असे व्हिडिओ बनवून टाकले की दादा परत येतील, दादा परत येतील. पण रोहित पवार यांनी स्पष्ट बोलले ही घटना झाली, आपला लाडका आहे म्हणून आपल्याला असं वाटणार नाही की दादा आपल्याला सोडून गेलोय. दादा सोडून गेला नाहीये, दादाची बॉडी गेली असेल पण दादाची आत्मा आपल्या सोबत आहे आणि आपल्या सोबत कायम राहणार. दादांचे जे डायलॉग जे व्हायरल होते आय लव्ह यू, आणि कोणी जर त्यांना सभेत आय लव्ह यू बोलले तर शब्दाचा रिटर्न शब्द काय असायचं की आय लव्ह यूच असायचं. आणि जे जनतेवर त्यांचं प्रेम होतं आणि जनतेचे त्याच्यावर जे प्रेम होतं ते लई कमी शब्दात आपण सांगू शकतो की एवढं प्रेम लोक कसं करू शकतात आणि ते दादा जनतेवर प्रेम कसं करू शकतात. रोहित पवार यांनी सगळे विषय जे मांडलेले